शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण दिनांक 17 ते दिनांक 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील आणि या कालावधीमध्ये रब्बी पिकांची पेरणी करावी की नाही त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे. तर करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, आपण दिनांक 17 ऑक्टोबर पासून रब्बी पिकांची पेरणी सुरू केली तरी काही अडचण नाही. पुढे दिनांक 20, 22 आणि 23 ऑक्टोबर हे 3 दिवस आपल्याला दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण आणि किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल. त्या पण सुद्धा सगळीकडे नाही. त्यामुळे तुमच्या कोणत्याच पिकाचं नुकसान होईल असं काही दिसत नाही. तुम्ही या लाल रेषेतले जे काही जिल्हे दिसत आहेत तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 20, 22 आणि 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये एक ढगाळ वातावरण राहून त्या जिल्ह्यामध्ये एक किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यामध्ये आहे नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, त्यानंतर सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरची दक्षिण बाजू, जालन्याची दक्षिण बाजू, तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, इकडे रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक 20, 22 आणि 23 हे 3 दिवस ढगाळ वातावरण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा एक गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी स्थानिक सरी होईल. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगरची उत्तर साईड, जालन्याची उत्तर साईड या जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस नाही. म्हणजेच दिनांक 17 ऑक्टोबर ते दिनांक 30 ऑक्टोबर ह्या वरच्या जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस नाही. उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातले जे काही 2 जिल्हे आहेत उत्तरेचे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस नाही. दिनांक 17 ऑक्टोबर ते दिनांक 30 ऑक्टोबरपर्यंत. यामध्ये दिनांक 20, 22 आणि 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात हे जे काही वरचे सुद्धा जिल्हे यामध्ये सुद्धा एक ढगाळ वातावरण राहू शकते. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणारच आहे. तर खाली सुद्धा एक ढगाळ वातावरण आहे आणि किंचित ठिकाणी हलक्या सरीसुद्धा आहेतच. तर शेतकरी बंधूंनो, जी काही आता आपल्याला रब्बी पिकांची पेरणी करायची आहे तर तुम्ही ती बिनधास्तपणे करू शकता. पुढे कुठल्याच मोठ्या चक्रीवादळाचा काही धोका जो आहे तो सुद्धा आपल्या राज्याला बसणार नाही असं 31 ऑक्टोबरपर्यंत त्यामध्ये माझ्या अंदाजानुसार तरी स्पष्टता आलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.